श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम काय सांगाल याबद्दल? दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेड रेस्ट जास्ती लागतं किंवा 5व्या महिन्याला BP येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं जे इंजेक्शन्स दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट्स थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं. तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झिएंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो. पण ते बेड रेस्ट किंवा मेडिकेशन्सने रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काय साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात. बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का? IVFमध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं. म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60 to 70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार. तर रिपीटेड IVF सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो. म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं. मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का? नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो. आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाईम बेड रेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विव्हलंट टू अ नॉर्मल बेबी. म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज नाही. बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही? सगळ्यात पहिलं ट्रीटमेंट घेताना आपल्याला IVFचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि IVF डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं IVF केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिलं तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला IUI ट्राय करा आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही IVFकडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे. मॅडम, आज इथे आपण आलात आणि IVF उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.